आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या रंगांच्या या 4 साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जो गेला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी 5 साड्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या, तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करते, तो व्हिडिओ नक्की चेक करा। नमस्कार, मी ऋतुजा, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत। तर सध्या मी नवरात्रीची एक सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत नवरात्रीचे जे आपले 9 रंग असतात त्याच्या कुर्ता सेट्स आणि त्याच्या साड्या तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर याच्यातले पहिले 3 व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मी 9 कुर्ता सेट्स आणि साड्या ज्या होत्या त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी 4 साड्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या 4 वेगळ्या रंगांच्या अशा साड्या आहेत। आणि या ज्या सगळ्या साड्या आहेत त्या मीशोवरून घेतलेल्या आहेत आणि सरप्राइझिंगली या ज्या 4 साड्या आहेत त्या फक्त मला 1500 रुपयांमध्ये मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जर प्राइस काउंट केली तर या ज्या साड्या आहेत या सगळ्या साड्यांची प्राइस 500 रुपयापेक्षा खाली आहे, म्हणजेच तुम्हाला 400, 350 अशा रुपीजमध्ये या साड्या मिळतात। त्याच्यामुळे खूप बजेट फ्रेंडली अशा साड्या आहेत, पण जर तुम्ही क्वालिटी बघाल तर साड्यांची क्वालिटी देखील अतिशय सुंदर आहे। तर मग या साड्या कोणत्या आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता सगळ्यात पहिली साडी जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे पांढऱ्या रंगाची साडी। पांढऱ्या रंगामध्ये माझ्याकडे सुंदर अशी साडी आहे। तर तुम्हाला जर चंदेरी साड्या माहिती असतील तर ही जी आहे ती एक चंदेरीमधली साडी आहे। तर ऑब्व्हियसली चंदेरीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंसं प्रीमियम असतं। हे इतकं प्रीमियम असं फॅब्रिक नाही आहे, पण काइंड ऑफ थोडंसं ऑर्गॅन्झा वगैरे मिक्स करून असं हे छानसं फॅब्रिक आहे। आय गेस ही साडी मी 450 रुपयाला वगैरे असे काहीतरी घेतलेली। सगळ्याच्या साड्यांच्या प्राइसेस आहेत त्या देखील मी स्क्रीनवरती मेन्शन करते आणि ज्या सगळ्या साड्यांच्या लिंक्स आहेत त्या पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स। तर इथे तुम्ही ही साडी बघाल तर सुंदर असं रेड आणि व्हाईट कलरचं असं कॉम्बिनेशन आहे आणि पूर्ण जर तुम्ही साडीचा लुक बघाल तर हा चंदेरी साडीचा जसा लुक असतो तसा लुक आहे। त्याच्यामध्ये या ज्या गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत थ्रूआउट द साडी त्या तशा बुट्ट्या दिलेल्या आहेत आणि सुंदर ही जी चंदेरीची सेम जशी आपली बॉर्डर असते तशी सेम या साडीला बॉर्डर आहे आणि ही रेड कलरची बॉर्डर आहे। त्याच्यामुळे कुठेतरी हा असं फेमिनाईन अशी साडी वाटते। आणि जर तुम्हाला माहिती असेल मोस्टली जे बेंगॉली लोक असतात ते या दिवसात नवरात्रीमध्ये त्यांची जी दुर्गापूजा असते त्याच्या वेळेला अशा साड्या नेसतात, ज्या अशा रेड आणि व्हाईटच्या कॉम्बिनेशन असतं। तर तुमच्या घरी देखील असं काही असेल तर तुम्ही नक्की या साडीला ट्राय देऊ शकता। खूप सुंदर अशी साडी आहे। फॅब्रिकची जी क्वालिटी आहे तो ऑब्व्हियसली चंदेरी नाही आहे, पण साडीचं जे फॅब्रिक आहे ते खरंच खूप सुंदर आहे। आणि ओव्हरऑल जर साडीची बॉर्डर बघा, साडीची डिझाईन बघा, साडीचं जे फॅब्रिक आहे त्या सगळ्या गोष्टी बघाल। तुम्ही साडीचा हा जर तुम्ही पदर बघितला तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत आणि खूप छान अशा जुळून आलेल्या आहेत। आता मी ही साडी नेसताना आय गेस हा जो इकडच्या साईडचा आहे तो ब्लाऊज पीस आहे, पण मी साडी नेसताना तो ब्लाऊज पीस देखील नेसलेला आणि हा जो एवढा गोल्डन आणि रेड आहे हा या साडीचा पदर आहे। तर काइंड ऑफ हा एवढा असा पदर येतो आणि हा जो रेड आहे ज्याच्यावरती अशा स्ट्राईप दिलेल्या आहेत आणि हे थोडंसं असं बॉर्डरला वेगळं असं डिझाईन केलेलं आहे। तर हे जे आहे ते ब्लाऊजचं फॅब्रिक आहे, तर तुम्ही इमॅजिन करू शकता याचा ब्लाऊज वगैरे तुम्ही शिवाल आणि ही साडी ओव्हरऑल जेव्हा तुम्ही नेसाल ब्लाऊजसोबत तेव्हा ती अतिशय सुंदर दिसणार आहे। घरात तुमच्या कोणतीही पूजा वगैरे असेल तरी तुम्ही ही साडी नेसू शकता। थोडंसं कधी कधी अशा ज्या साड्या असतात तर कधी कधी अंगावर जास्त जड वाटतात, पण जास्त कम्पेअर टू कॉटन वगैरे, बिकॉज कॉटनच्या साड्या अगदी लाईटवेट असतात, लिनेनच्या साड्या अगदी लाईटवेट असतात ना, त्या मनाने हे थोडंसं फॅब्रिक तुम्हाला अंगावरती जड वाटू शकतं आणि ऑब्व्हियसली हे फॅब्रिक जे आहे त्या अंगावरती थोडंसं फुगतं, तर कदाचित काही लोक थोडेसे अनकम्फर्टेबल असू शकतात। पण तुम्हाला जर अशा साड्या आवडत असेल, तुम्हाला अशा साड्यांचे फॅब्रिक्स आवडत असेल तर ही साडी जी आहे ती ट्राय देण्यासाठी खूप सुंदर अशी साडी आहे। तुम्ही अजिबात डिसअपॉइंट होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही या साडीला नक्की ट्राय देऊ शकता। आता जी दुसरी साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे नारंगी रंगाची साडी। तर ही नारंगी रंगामध्येच म्हणजेच ऑरेंज कलरमध्ये माझ्याकडे सुंदर अशी जमदानीमधली साडी आहे। तर आता जी जमदानी साडी असते ती वेस्ट बेंगॉलमधली साडी आहे। तर मोस्टली कोलकाता वगैरेमध्येच त्या मॅन्युफॅक्चर होतात आणि त्याचं नाव असं जमदानी आहे। तर हल्ली जमदानीचा खूप जास्त फाड आलेला आहे। आपल्याकडे जे एक्झिबिशन्स वगैरे होतात त्याच्यामध्ये पण खूप सारे जमदानीच्या व्हरायटीज मला बघायला मिळतील। तर ही छान अशी जमदानीची आय गेस मी ही 400 रुपयाला वगैरे अशी साडी घेतलेली आहे, पण साडी जी आहे ती अतिशय गोड आहे। मोस्ट इम्पॉर्टंट खूप जास्त लाईट वेट आहे आणि खूप जास्त ब्रीदेबल असं फॅब्रिक आहे। तरी जर तुम्ही सुंदरसा असा याचा पदर बघू शकता तर अतिशय छान अशी जी टिपिकल जमदानीची डिझाईन असते तशी ही डिझाईन आहे आणि हा जो साडीचा पदर आहे फॅब्रिक अर्थातच तुम्हाला बघून समजत असेल खूप जास्त लाईटवेट असं फॅब्रिक आहे, खूप जास्त ब्रीदेबल असं फॅब्रिक आहे
आणि बाकीचं तुम्ही पूर्ण ओव्हरऑल साडी बघाल तर त्याच्यामध्ये ही अशी डिझाईन असते, छोट्या छोट्या अशा व्हाईट कलरच्या बुट्ट्या आणि थोडंसं बॉर्डरला जसं आपलं पदरामध्ये डिझाईन होतं तसं हे डिझाईन दिलेलं आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल साडी घातल्यावरती अतिशय सुंदर दिसते. म्हणजे याच्यामध्ये आय गेस अजून पण कलर्स अवेलेबल आहेत, तर तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये कलर्स देखील ट्राय करू शकता. पण अतिशय गोड अशी साडी आहे, घातल्यावरती खूप जास्त सुंदर दिसते. तुम्ही दिवसभर देखील ही साडी कॅरी करू शकता. तुम्ही जर ऑफिस गोईंग असाल तर ही साडी तुमच्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे. बिकॉज खूप जास्त लाईटवेट आहे पण त्याचबरोबर ती खूप जास्त क्लासी दिसते. आणि हा इथे तुम्ही बघाल तर हा असा प्लेन ऑरेंज कलरचा याचा असा ब्लाऊज पीस दिलेला आहे. तर माझ्याकडे मी एक वेगळाच ऑरेंज कलरचा ब्लाऊज पीस होता माझ्याकडे, तो मी त्याच्यावरती घातलेला. तर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कोणताही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज देखील याच्यावरती घातलं तर तो खूप सुंदर दिसणार आहे. तुम्ही एखादा असा लाईट ग्रीन कलरचा ब्लाऊज, ब्लू कलरचा ब्लाऊज वगैरे जरी याच्यावरती घातलं तर तो देखील खूप गोड दिसेल. त्याचबरोबर याच्यावरती थोडंसं व्हाईट प्रिंट असतं, त्याच्यामुळे व्हाईट ब्लाऊजही याच्यावर खूप छान दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही अशा वेगवेगळ्या ब्लाऊजसोबत देखील एक्सपेरिमेंट करू शकता. आणि ऑब्व्हियसली तो अंगावरती घातल्यावरती खूप जास्त सुंदर दिसतो. त्याच्यामुळे तुम्हाला खरंच ही साडी घ्यायची असेल तर नक्की ट्राय द्या, तुम्ही अजिबात डिसअपॉइंट होणार नाही. आता जी तिसरी साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे ग्रे कलरची साडी. तर ग्रे कलर आय गेस तिसऱ्या दिवशीचा रंग आहे. तर ग्रे कलरमध्ये देखील माझ्याकडे खूप सुंदर अशी साडी आहे. आणि ही पण जी साडी आहे ती मी 400-450 रुपयाला वगैरे घेतलेली. त्यात इथे तुम्ही ही साडी बघू शकता, ग्रे कलरची अशी सुंदर अशी साडी आहे. तर खूप छान असा ग्रे कलर आहे. आणि तुम्ही जर इथे बघाल तर खूप छान अशी बॉर्डर दिलेली आहे, मोरांची अशी बॉर्डर आहे. त्याला थोडंसं मरून कलरचा देखील कॉम्बिनेशन आहे, जो आपला काठ आहे त्या साईडला. आणि दोन्ही वरचा आणि खालचा काठ जो आहे तिथं सेम अशीच डिझाईन आहे. आणि इथे तुम्ही खालची जी साईड बघायला तर या खालच्या साईडला जे आपल्या खणाचं डिझाईन असतं तसं हे खणाचं डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे या साडीला थोडासा असा एकदम मराठमोळा टच आलेला आहे. बघायला गेलं तर ही कॉटनची साडी आहे, अशी डेलीवर कॅज्युअली तुम्ही साडी नेसू शकता अशी साडी आहे. पण समवेळी याच्यामुळे ना याला असं थोडासा एकदम जो आपला ट्रेडिशनल टच असतो ना तो आलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही एखादा खणाचा ब्लाऊज घातला होता तर तो देखील खूप सुंदर दिसणार आहे. मोस्टली जसं मरून कलरचा खणाचा ब्लाऊज मिळतो तो त्याला खूप छान कॉम्प्लिमेंट करतो. त्याचबरोबर ग्रे कलरचे पण खण्याचे ब्लाऊज मिळतात, तसे देखील तुम्ही याच्यावरती घालू शकता. तर ही जी साडी आहे ती ॲक्च्युलीच खरंच खूप जास्त छान दिसते. मोस्टली ज्यांना ग्रे कलर वगैरे आवडत असेल तर ही खूप गोड अशी साडी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर आता इथे जर तुम्ही पदर बघाल तर इथे पदराला व्हाईट, ग्रे आणि मरून कलरमध्ये असं त्यांनी कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आणि हा जो पदर आहे तिथे पण सेम जी साडीमध्ये टिपिकल जी बॉर्डर होती तशी ही बॉर्डर दिलेली आहे, जी मोरांची बॉर्डर आहे. तर ओव्हरऑल जी साडी आहे ती अतिशय सुंदर दिसते. साडीची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खूप जास्त लाईटवेट असं फॅब्रिक आहे, खूप जास्त ब्रीदेबल असं फॅब्रिक आहे. मोस्टली ग्रे कलर खूप जास्त सेटल वाटतो. त्याच्यामुळे तुम्हाला ऑफिसला वगैरे जर ही साडी नेसायची असेल, कोणत्या सणासुदीला ऑफिसला नेसण्यासाठी ही जी साडी आहे ती अतिशय सुंदर अशी साडी आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की त्याला ट्राय देऊ शकता असं मला वाटतं. आणि आता जी चौथी आणि शेवटची साडी मी जो तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे ही पिवळ्या रंगाची साडी जी मी आता नेसलेली आहे. तर ही जी साडी बघायला तुम्ही तर अतिशय वेगळी अशी साडी आहे, त्याच्यामुळे ही मला आवडलेली. तर ही साडी बघायला याच्यावरती असं टिपिकल जे पदर किंवा बॉर्डर अशी कुठलीही गोष्ट नाही आहे. फक्त जी साडी आहे ती 3 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. एका पार्टला ऑरेंज कलर आहे, एका पार्टला ग्रे कलर आहे आणि एका पार्टला असं येलो कलर आहे. तर असं ह्या 3 कलरचं कॉम्बिनेशनमध्ये ही साडी बनवली गेलेली आहे. तर या साडीचा जो पदर आहे तो येलो कलरचा आहे, त्याच्यामुळे येलो कलरच्या अशा टॅसल साडीला दिलेल्या आहेत. आणि कॉटनची साडी आहे, अतिशय लाईटवेट अशी साडी आहे. ज्या अंगावरती जर तुम्ही साडी नेसली तर अजिबात साडी नेसल्याची फिलिंग येत नाही. तो खूप जास्त लाईटवेट असं वाटतं. त्याच्यामुळे ऑफिससाठी ही बेस्ट अशी साडी आहे. बिकॉज ती खूप जास्त क्लासी दिसते, सटल दिसते आणि खूप जास्त सुंदर दिसणार आहे. तुम्ही खूप वेगळ्या प्रकारे वेगळ्या ब्लाऊजसोबत त्याला स्टाईल करू शकता. तुम्ही खूप वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज याच्यावरती एक्सपेरिमेंट करू शकता, याच्यासोबत ट्राय करू शकता. आणि जसं या साडीमध्ये बरेच अजून रंग आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते रंग देखील एक्सप्लोर करू शकता. आणि साडीची गोष्ट बोलायला गेली तर साडी जी आहे ती अतिशय गोड आहे. खूप जास्त ब्रीदेबल आणि लाईटवेट जे फॅब्रिक आहे ती जी गोष्ट आहे ही या साडीचा असा प्लस पॉईंट आहे. तर अशी सिम्पलशी साडी आहे, म्हणजे तुम्ही उगाच काही एक्स्ट्राऑर्डिनरी बघायला जाल तर असं काहीही नाही आहे. फक्त याचा जो पॅटर्नच आहे तो काहीसा वेगळा आहे. म्हणजे हे जे 3 रंगांचं कॉम्बिनेशन आहे, शक्यतो साड्यांमध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे असतात, असं याच्यामध्ये काही नाही आहे. पूर्ण प्लेन साडी आहे, फक्त 3 वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स याच्यामध्ये आहेत, 3 वेगवेगळे
दिसेल, मध्ये आपल्या ज्या निऱ्या येतात त्याला वेगळा पार्ट दिसेल, अशा तुम्हाला 3 रंग या साडीमध्ये दिसून येतील. तर कुठेतरी ही साडी तुम्हाला तसं इल्युजन देते. त्याच्यामुळे अतिशय छान अशी साडी आहे, अतिशय गोड अशी साडी आहे आणि असं तुम्हाला जर वेगळं काही हवं असेल तर खरंच खूप छान अशी साडी आहे. तर मग या होत्या 4 साड्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर सगळ्या ज्या साड्या आहेत जसं मी दाखवलं त्याप्रमाणे 400च्या रेंजमधल्या आहेत. तुम्हाला 400 रुपयामध्ये या साड्या मिळून जातील. त्याचबरोबर तुम्ही जर सेलच्या वेळेला घेतल्या तर त्या साड्या अजून तुम्हाला कमी प्राईसमध्ये मिळतील. त्याच्यामुळे अतिशय छान अशा साड्या आहेत, अतिशय गोड अशा साड्या आहेत. त्या साड्यांच्या ज्या सगळ्या लिंक्स आहेत त्या मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला अजिबात विसरू नका. तर या साडीमध्ये तुमची सगळ्यात फेवरेट साडी कोणती होती हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल पण तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एक बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.